नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। वाशीमध्येही पाणी साचले आणि रस्ते जलमय झालेले आहेत। पालिकेच्या नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळते। दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। गेल्या 2 दिवसापासून नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येतो आहे। एकंदरीतच पाऊस जो आहे नवी मुंबईमध्ये पडत असल्यामुळे काल देखील आणि आज देखील सखल भागांवर पाणी साचलेले आहे। आपण आहोत एपीएमसी परिसरामध्ये, जिथे आपण बघताय की पाणी साचलेलं आहे। एकंदरीतच नवी मुंबईतील सखल भाग असतील, सायन पनवेल महामार्ग असेल, ठाणे बेलापूर महामार्ग असेल, जेव्हा जोरदार पाऊस येतो तेव्हा मात्र जे आहे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। याचाच परिणाम असा आहे की महापालिकेने नाले सफाई ही पूर्णतः केली नसल्यामुळे पाणी साचत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। एकंदरीतच नाले सफाई न झाल्यामुळे सतत थोडा जरी पाऊस झाला तरी इथे पाणी साचण्याचं प्रमाण हे वाढण्याचं चित्र आपल्याला दिसून येतं। एपीएमसी असेल, तुर्भा असेल, सायन पनवेल महामार्ग, जुईनगर या रेल्वे स्टेशन समोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। इथे खोदकाम चालू असल्यामुळे हे पाणी साचल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीतच। परंतु शहरामध्ये कोपरखेरणा असतील, तुर्भा असेल आणि एपीएमसी भागामध्ये जे आहे सखल भाग आहे, तिथे हे पाणी साचत असल्यामुळे एकंदरीतच यावर्षी जो नालेसफाई जी आहे ती योग्य प्रकारे केली नसल्याचा इथे आपल्याला दिसून येत आहे। पालिकेचा जो दावा आहे की आम्ही नालेसफाई केलेली आहे, तो दावा आता फोल ठरल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।